जय श्री कृष्ण सर्वांना। मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आधी मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते, त्यानंतर आपण भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचं तात्पर्य जाणून घेऊया। तर चला। तर बघा इथे काय चालू आहे, पिल्लू कसं खेळते। कढीपत्त्याचं झाड आहे बघा, आणि त्याला एक छोटी दोरी बांधलेली आहे आणि त्यालाच खेळते ते। पिल्ले काय काय खात नाहीत आणि बघा फंटा पण मोडला त्याने। किती छान कढीपत्ता आलेला आहे, तेवढा त्याने फंटा पण मोडून टाकला। या जागेवर जर माणूस असतं तो ओरडायला आला असतं, पण त्या पिल्ल्याला आता काय करणार आपण, काय केलंय ते बघा। आणि इथं पलीकडे दुसरे पिल्लू बसले बघा, दोन्ही पण पिल्ले छोटे छोटेच आहेत। आणि इथं आहे आपली मनू आणि हरणी। हरणी एकदम शांत बसली आणि मनूचं आपलं तोंड चालू आहे। खायला सुरू आहे बघा, सारखं चरत असते, काही ना काही सुरू असते तिचं। आणि बघा हे पिल्लू कसं खेळते। तर चला मी तुम्हाला खाली जाऊन दाखवते। किती क्यूट आहे, पाय अडकतोय। मला असली पिल्ली जास्त आवडत नाहीत, शेळीचे वगैरे, पण आपली हरणी मला मनातून आवडते। तर मी आली हरणी जवळ आणि बघा आपली हरणं कशी शांत बसली माझा वाघ। आणि खरंच मला हरणीची जास्त माया येते। मी तुम्हाला मनूला वगैरे दाखवते, पण मला मनू म्हणजे शेळ्या वगैरे काय आवडत नाहीत, मनातून आवडत नाहीत, पण माझी हरणं मला खूप आवडते। तर चला आता आपण भगवद्गीतेतील ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला परवा सांगितलं, काल मी व्हिडिओ अपलोड नव्हता केला, त्याचंही कारण तुम्हाला सांगते। तर जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की काल मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता, आणि त्याचं कारण हे की हा मोबाईल माझ्या पप्पांचा आहे आणि काल पप्पांना थोडंसं काम होतं बाहेर, आणि तसं तर पप्पा बाहेर जाताना ही मोबाईल घरीच ठेवून जातात। आता पण पप्पा बाहेर गेलेत, पण पप्पांचा मोबाईल माझ्याजवळ आहे। पण काल पप्पांनी मला विचारलं होतं ठेवू का, पण माझं तेव्हा काम सुरू होतं, त्यामुळे मी पप्पाला म्हणलं पप्पा तुम्ही घेऊन जा। तर पप्पा काल मोबाईल घेऊन गेले आणि मला वाटलं ते लवकर येतील, पण पप्पा लवकर आले नाहीत, त्यामुळे मला काही काल व्हिडिओ बनवायला जमला नाही। त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवते। आणि काल मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती, तर आम्ही मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीचं कसं सेलिब्रेशन केलं तर ते फोटोज वगैरे काढलेले तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळतील, लास्टला बघायला मिळतील। तर चला आता आपण भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य जे आहे ते मी तुम्हाला सांगते। तर चला। तर चला, आणि तुम्ही मला एक गोष्ट कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्ही सर्वांनी भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली की नाही। तर काल आपण या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेतलं होतं। आज आपण या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत। हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर,
तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरीही या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे ते स्वरूप पाहण्याची इच्छा आहे. तर हा झाला याचा अर्थ. चला आता आपण याचं तात्पर्यही जाणून घेऊया. तात्पर्य पण छोटंसंच आहे बघा. इथून एवढं. भगवान श्रीकृष्णांनी म्हटले होते की ते आपल्या विभूतीद्वारे या लौकिक जगात प्रविष्ट झाल्याने भौतिक जग निर्मित आणि कार्यरत झाले आहे. आता अर्जुनाविषयी सांगायचे तर त्याचा श्रीकृष्णांच्या वचनावर दृढ विश्वास आहे. परंतु भावी काळातील ज्या लोकांना श्रीकृष्ण साधारण मनुष्य आहेत असे वाटेल त्या लोकांच्या मनी विश्वास निर्माण व्हावा याकरिता अर्जुनाने श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू इच्छितो. भौतिक सृष्टीपासून अलिप्त असलेले श्रीकृष्ण या सृष्टीमध्ये कसे कार्य करीत. तर चला आता आपण याचं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात. कसे कार्य करीत आहेत हे जाणून घेण्यासाठी तो विराट रूप पाहू इच्छित होता. या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अर्जुनाच्या अंतर्यामी उपस्थित आहेत. यास्तव त्या अर्जुनाची इच्छा जाणतात. भगवंत जाणू शकतात की अर्जुनाला माझे विश्वरूप पाहण्याची विशेष इच्छा नाही, कारण तो मला कृष्ण रूपामध्ये पाहण्यातच पूर्णपणे समाधानी आहे. परंतु इतरांचा विश्वास दृढ करण्याकरिता तो माझे विश्वरूप पाहू इच्छित आहे. अर्जुनाला स्वतःची निश्चिती करण्याकरिता श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहण्याची वैयक्तिक अशी इच्छा नव्हती. श्रीकृष्णांना हे सुद्धा ज्ञात होते की अर्जुन एक आदर्श स्थापित करण्यासाठी विश्वरूप पाहू इच्छितो, कारण भावी काळात स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारे अनेक भोंदू लोक निर्माण होतील. यास्तव लोकांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे. जो मनुष्य स्वतः श्रीकृष्ण असल्याचे म्हणतो त्याने आपले मन सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दाखवण्याची सिद्धता ठेवली पाहिजे. तर बघा, कालचे तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्या पुढील श्लोकाचं तात्पर्य व त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. तर उद्या आपण या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत. जेवढं सुंदर आजच्या श्लोकाचं तात्पर्य होतं त्याहूनही अधिक सुंदर पुढील श्लोकाचं तात्पर्य असणार आहे. तर तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपलं एवढं आणखीन वाचायचं राहिले, माझं वाचायचं राहिले, तुमचं ऐकायचं राहिले, हे सगळं जाणून घ्यायचं राहिले. तर चला आता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि एका ताईंनी मला कमेंट केली होती की तू गळ्यावरती विभूती लावत जा. तर मी जशी कपाळावर विभूती लावते तशी लावली नाही. असा छोटासा एक टिकला सुंदर असा लावलाय. तर मी ताईंची कमेंट आधी वाचली होती, पण माझ्या काही जास्त लक्षात राहत नाही. खरं तर माझ्या जास्त गोष्टी लक्षात राहत नाहीत, त्यामुळे मी विसरून जायचे. पण आज मी स्टार्टिंग केली आहे ते गळ्यावरती विभूती लावायची. आणि ताईंनी मला सांगितलं की गळ्यावरती पण विभूती लावल्याने थोडंसं छान वाटतं. तर मी ताईंना थँक्स म्हणेन. तर चला, तुम्हालाही माझ्यामध्ये म्हणजे माझ्या व्हिडिओमध्येही काही बदल हवे असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता, सांगू शकता. किंवा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील भगवद्गीतेसंबंधित किंवा तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. कारण प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकते असं मला वाटतं. तर मी प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असं मी म्हणेन. तर चला, जर तुम्हाला आजच्या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि काल ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आम्ही कसं केलं त्याचेही जाता जाता तुम्ही फोटो बघून घ्या. आणि तुम्हाला ते कसं वाटलं सेलिब्रेशन तेही मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.